गेल्या वर्षी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेला 23 वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे सराव शिबिराचे आयोजन नियोजनाची संधी दिल्यानंतर गेल्या मोसमात 2 रणजी सामने सोलापुरात यशस्वीरित्या पार पडल्यानंतर इथल्या उत्तम व्यवस्थेवर आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेने जपलेली विश्वासार्हता पाहता यावर्षी देखील महाराष्ट्राच्या वरिष्ठ पुरुषांच्या रणजी संघाच्या संभाव्य खेळाडूंचे शिबिर घेण्याची संधी पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेला दिली आणि मागील महिन्यात 15 दिवसात सराव आणि 3 सामने पार पडले। या सराव आणि सामन्यावेळी महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समितीचे अक्षय दरेकर, रोहित जाधव, सलील आघरकर, किरण आढाव, संग्राम अतितकर हे उपस्थित होते। यावर्षी महाराष्ट्र संघाचे नूतन प्रशिक्षक म्हणून सुलक्षण कुलकर्णी यांनी या काळात खेळाडूंचा कसून सराव घेतला आणि संभाव्य खेळाडूंचे 3 संघात सराव सामने घेतले। यातून निवड समितीने 28 खेळाडूंची निवड केली असून त्यांचे देखील 4 दिवसीय 2 सराव सामने देखील या ऑगस्ट महिन्यात येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर घेण्यात आले। या सामन्यातील व्यवस्था आणि सराव शिबिराचे नीटनेटके आयोजन नियोजन पाहता संघ, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य यांची सोलापूरला पसंती पाहता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे युवा अध्यक्ष आमदार रोहित दादा पवार आणि अपेक्स काउन्सिलचे सदस्य यांनी रणजी संघातील खेळाडूंच्या एका संघाला बेंगलोर दौऱ्यावर जाण्यापूर्वी गत मोसमातील रणजी उपविजेता विदर्भ संघासोबत सोलापुरात 2-3 दिवसीय सामने घेण्याची संधी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला दिली असून उद्या 20 ऑगस्ट रोजीपासून पहिला तसेच 24 ऑगस्ट पासून दुसरा सराव सामना होणार आहे। महाराष्ट्राचा नावाजलेला आणि सध्याचा भारतीय संघातील प्रतियश खेळाडू चेन्नई सुपर किंग्स या IPL मधला संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सिद्धेश वीरचे नेतृत्वात महाराष्ट्र संघ रणजी स्पर्धेतील गत मोसमातील उपविजेता विदर्भ संघासोबत 2 हात करणार असून महाराष्ट्राच्या या संघात अंकित बावणे, मुकेश चौधरी, अजिम काझी, सचिन धस, राजवर्धन हंगरगेकर, निखिल नाईक, दिग्विजय पाटील, रजनीश गुंबारी, मुर्तझा ट्रंकवाला, मंदार भंडारी, यश क्षीरसागर, रामकृष्ण घोष, सत्यजित बच्छाव, हितेश वाळुंज यांचा समावेश करण्यात आला असून मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी, सहाय्यक प्रशिक्षक अमित पाटील यांच्यासह व्यवस्थापक मंदार देडगे संघासोबत असणार आहेत। महाराष्ट्राच्या रणजी निवड समितीने निवडलेला दुसरा संघ 15 दिवसांच्या पॉंडिचेरी येथील दौऱ्यावर जाणार असून सोलापुरात आलेला संघ रणजी पूर्वी 27 दिवसांच्या कर्नाटक राज्याच्या बेंगलोर येथील दौऱ्यावर जाणार आहे। दोन्ही संघांचे दोन्ही दौऱ्यातील खेळाडूंची कामगिरी पाहून महाराष्ट्राचा 2024-25 मोसमाकरता रणजी संघ घोषित केला जाणार असून यावर्षी रणजी स्पर्धा 11 ऑक्टोबर पासून सुरू होणार असून पहिला सामना श्रीनगर येथे जम्मू काश्मीर संघासोबत होणार आहे। यावर्षी गतविजेता मुंबई संघाचा महाराष्ट्रासोबत मणिपूर, सर्व्हिसेस, ओडिशा, मेघालय, बडोदा, त्रिपुरा, जम्मू काश्मीर या संघांचा समावेश एका गटात करण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।